आपल्या हॅलो महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपले लाडके पालकमंत्री आदरणीय तानाजीरावजी सावंत सर, उपस्थित असलेले आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, आदरणीय ज्ञानराजजी चौगुले साहेब, आदरणीय विक्रमजी काळे साहेब, सतीशजी चव्हाण साहेब, माफ करा जरा सिक्वेन्स चुकायला लागलाय, संजयजी बनसोडे साहेब, अभिमन्यूजी पवार साहेब, उपस्थित सर्वच, आदरणीय राजेंद्र राऊत साहेब, आपल्या बरोबर महायुतीमध्ये आता पूर्ण ताकदीने सामील झालेले सुनील मालक साहेब, सुरेश पाटील साहेब, सुजीत सिंग ठाकूर साहेब, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड प्रेम करणारे, अतिशय उत्साहात आलेला हा जो जनसागर आहे, माता भगिनी बांधवांना मी नमन करतो। आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीच्या आमदार उमेदवार सौ अर्चनाताई यांना उमेदवारी अर्ज भरत असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। जरा इथले एक मिनिट इथले सगळे जरा शांत व्हा। ही निवडणूक कुठली आहे? ही निवडणूक लोकसभेची आहे। खासदाराचं काम काय असतं? खासदाराचं काम असतं केंद्राकडनं मोठा निधी आणण्याचं। खासदाराचं काम असतं केंद्र सरकारकडनं मोठ्या योजना आणण्याचं, आणि खासदाराचं काम असतं आपल्या भागामधल्या अडचणी, केंद्र स्तरावरच्या अडचणी सोडवण्याचं। गेल्या 5 वर्षात आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाला न्याय मिळाला का, या बाबतीत आपण निश्चित विचार करायला हवा, चर्चा घडवायला हवी। आणि आता मोदी साहेबांच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष विकासाचं जे 10 वर्षाचं पर्व आहे ते आता अजून गतिमान होणार आहे। आपल्या पूर्ण लोकसभा मतदारसंघामधले जे मोठे प्रश्न आहेत ते आपल्याला मार्गी लावायचे आहेत। आपले आदरणीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्व नेते जे आहेत, मग राजाभाऊ राऊत आहेत, ज्ञानराजजी चौगुले आहेत, अभिमन्यूजी पवार आहेत, बसवराजजी पाटील आहेत, सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने आपल्याला 3 गोष्टींवरती जास्त भर द्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भागासाठी काय? पाणी। तर शाश्वत पाणी आणणं, वॉटर ग्रिडचं काम करणं, सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी 100 किलोमीटरचा बोगदा करून आणण्याचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हाती घेतलेला आहे, ज्याला वित्त मंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेब पूर्ण ताकदीने सहकार्य करतायत, आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सहकार्याने जो प्रकल्प मार्गी लागणार आहे त्याने आपल्याला शाश्वत पाणी मिळणार आहे। दुसरं आपल्याला करायचंय ते उद्योगाच्या बाबतीत, तिसरा विषय जो आहे तो पर्यटनाच्या बाबतीत। मी अधिक वेळ आज घेणार नाही, परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचंय, आज या जनसागराच्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे की ही निवडणूक जी आहे ही मोदी साहेबांची निवडणूक आहे, आपल्या देशाची निवडणूक आहे। आपल्याला अतिशय ताकदीने, थोडंही गाफील न राहता येणारे पुढचे 15-20 दिवस काम करायचे। येणाऱ्या या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्येक घरापर्यंत जाऊन चर्चा घडवायची आहे की तुमची माझी जी आकांक्षा आहे, अपेक्षा आहे, महिलांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कोण पूर्ण करू शकता, आणि स्वाभाविकच आहे की मोदी साहेबांच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष आपल्या जिल्ह्याचा पूर्ण कायापालट होणार आहे। आणि यासाठी आपण सर्वांनी
आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो। इथे आलेले सर्व नेतेगण, महायुतीचे सर्व आदरणीय नेतेगण, मग वेगवेगळ्या पक्षाचे आलेले सर्व अध्यक्ष, कार्यकर्ते, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपल्याला 7 तारखेला प्रचंड ताकदीने मतदान करायचंय, घड्याळाला मतदान करायचंय आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचंय। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय भवानी, जय 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 भवानी। खूप खूप धन्यवाद आपले।